अरे नाम कसं गेलं पेपर? अरे एवढा खुश दिसतोय भैया, भारीच गेला असेल की. चांगला गेला. आता रिझल्टची वाट बघायची. तुम्हाला? आमचा साधारण कदा भारीच जातो. बरं सूर्या, पुढचा काय विचार केला रे? इंजिनिअरिंगला घ्यावं म्हणतोय. तात्यांना शब्द दिलाय तसा. तुम्ही? आमचं काय, आमची नको काळजी करू, आम्ही लागतो कुठं बी. आपली काळजी फक्त सरकारलाच आहे. चल. ताडे 1 वाजता बघ. भैया आला का निकाल? 1.753. टाकला का नंबर? अगं टाकला नंबर, पण ते रिझल्ट दाखवणं झाले. अरे साईट हँग होत असती या. थांब दाखवते. किती वेळ? थांब जरा. आला. ताडे मी पास झालो. अरे मी पास झालो. काय टाकायला पण सांग. पास झालो. तात्या काय 93%. लई कौतुक आहे. अख्ख्या गावाला डोस घ्यावा. तात्या 93%. मी पास झालो. 93% पडले. ताडे आज पूर्णाच्या पोळ्या कर बाई. होय तात्या. मावाक पास झाला. तात्या मध्ये पुढं मम्मी. सूर्या चल. आलो. तात्या जाऊन येतो. ते फोन दे. चल लवकर. भैया हा तुझ्या त्या क्लासवाल्या भोसले सरांना जाऊन सांग आधी पास झाल्याचं. हा आणि महाराजांचं दर्शन बी घेऊन जा बघ. जातोय. हा ए 12च्या पुढं काय करायला लागतं ते बी विचार रे. हा त्या काही विचारतो. चालू बघ एकदा. तायडे न्यारी करायची का बाई? सुरेच्या 1 पोळी जास्त जाणार आहे. पोरगा एकदाच चिकटले की माय मग सत्ता आण जातो बघा. रिझल्ट काय आलं रे? ते परीक्षेच्या वेळी त्याचं तोंड जिरापासारखं झालं होतं. पण बाया आता काय टेन्शन नाही बघ. सीईटीचा रिझल्ट एकदा आला ना की गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेणार आणि रुबाबात शिकणार. मायला मग या आपल्या दोघांच्या मार्काची बेरीज एकट्याच्या मार्काने केली रे. हा अजून झोपलाय. ए भैया उठ की. कॅम्पराउंडचा फॉर्म नाही भरायचं का? तू तर शेतात जायच्याच कामाचा आहेस. उठ रे. 9 वाजले. आपल्या कॉलेजानं फॉर्म भरला असेल. लागला आपला नंबर. काय बोलतो?